येते उत्तरिले विमानेशी आश्रम देखता राघवासी प्रेम मानसी न संडे आले भरताश्रमासी तेथे उतरिले विमानासी प्रभू रामचंद्र आणि सर्व आवेदेवासी जन भरताच्या आश्रमाच्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेले विमान उतरलेले आहेत। सर्व आवेदेवासी आपण आपल्या वाहनातून उतरले आणि भरताच्या आश्रमामध्ये नंदीग्रामाच्या ठिकाणी सगळ्याचं आगमन झालं आणि प्रभू रामचंद्रानं भरताचा आश्रम बघितला महाराज आणि भरताचा आश्रम बघितल्यानंतर प्रभू रामचंद्राला समाधान झालं। घराची कळा अंगण सांगते महाराज। हो, अंगण बघितल्याबरोबर प्रत्येकाचं घर कळतं महाराज। होय, अंगणच सांगतं तुमच्या घरामध्ये काय आहे ते। हो, प्रभू रामचंद्राने अंगण बघितलं भरताचं, आश्रम बघितला, बाहेरूनच बघितला। प्रभू रामचंद्राला समाधान झालं आणि समाधान झालं की आनंद असतो महाराज। प्रभू रामचंद्राला समाधान झालं आणि आनंदित झाले आणि आनंदित होऊन काय म्हणतात ऐका। देखे दरबाची आसनी तृणस्य जस्य नस्थानी प्रवर्णासी कृष्णाजीनी आणि वल्कले बहुवस आणि वल्कले बहुवस वल्कले झाडाच्या साली अनेक त्या ठिकाणी महाराज कृष्णाजी म्हणजे हरणाचे कातडे पांघरण्यासाठी त्या काळामध्ये खूप मोठं महत्त्व होतं हरणाच्या कातड्याला महाराज। बरोबर आहे, हरणाची त्वचा। पण अलीकडच्या काळामध्ये काळ बदलल्यानंतर कायदा बदलल्यानंतर त्याला बंदी आली। हरणाच्या कातड्याला आता बंदी आली पांघरण्यासाठी हरणाचे कातडे। हो, वल्कलांबर झाडाच्या वृक्षाच्या शाली आणि बसण्यासाठी झाडाच्याच आपलं गवताच्या तटाया निर्माण केल्या होत्या महाराज। गवताच्या तटाया बसण्यासाठी झोपण्यासाठी ह्या गवताच्या तटाया निर्माण केलेल्या होत्या। आसने बसण्यासाठी गवताच्या आसने निर्माण केलेले होते, नाहीतरी गवतापासूनच काय होतं महाराज। होय, गवत लहान मोठं असतं। आता ताग हे गवतच आहे, आंबाडा हे गवत आहे। आता आधुनिक पद्धतीने आता वेगळं निघाले म्हणूनच त्या ठिकाणी बसण्यासाठी काही आसनं होते ते सगळे गवताचेच होते आणि सुंदर शोभायमान असे दिसले प्रभू रामचंद्राला आणि आनंद झाला। म्हणून सांगता येतं फळमुळांचे संभार देखे आश्रमी अपार दंड मिळले ऋषीश्वर त्यासी फळहार करावया फळहार करावया फळमुळाचे आहार रामे देखिले समग्र। अहो, तिथं फळं आणलेली होते, मुळं आणले होते आणि असंख्य ऋषीमुनी साधू संत आलेले होते महाराज त्या ठिकाणी। काय आले होते? भरत रामायण सांगत होता महाराज आणि त्या रामायणाची गोडी साधू संताला ऋषी मुनीला होती म्हणून करता फळं आणि मुळं साधू संत खात होते। फळं मुळं खाऊन रामायण ऐकत होते म्हणून अनेक राज्यातून अनेक देशातून अनेक प्रांतातून स्वर्गातून पाताळातून ऋषीमुनी आलेले होते। अनेक ऋषी होते, अनेक फळमुळं होते, त्यांना सेवन करण्यासाठी अशा प्रकारे प्रभू रामचंद्रानं तिथला देखावा बघितलेला आहे आणि त्यांना आनंद झाला। भरत मुखे राम कथा अत्यंत प्रेमे श्रवण करिता धनिना पुरे ऋषी समस्त आश्रमी त्यार्था मिनले आश्रमी चारता मिनले। भरत मुखी कथा श्रवण करिता भरताच्या मुखानं भरताच्या तोंडातून ऋषी मुनी साधू संत कथा श्रवण करीत होते महाराज। धनीन पुरे त्यांच्या मना महाराज। किती भरताची कथा ऐकली तरी किती भरताची कथा ऐकली तरी ऐकावाच वाटत होती, याला धनीन पुरे म्हणतात। होय, एखादी वस्तू किती बघितली सारखी बघावत वाटते, किती बघितलं तरी बघावत वाटते, त्याला धनीन पुरे म्हणतात। भरताच्या मुखातून कितीही सारखी रामकथा ऐकली तरी ऐकावत वाटत होते, ऐकणाऱ्याला कटाळाच येत नव्हता। म्हणून ते ऋषीमुनी सर्व देशातले जगातले ऋषीमुनी भरताच्या आश्रमामध्ये आले होते आणि भरताची रामकथा ऐकत होते। असा आनंद भरताच्या कथेमध्ये होता आणि ते सर्व दृश्ये प्रभू रामचंद्राने त्या आश्रमामध्ये आल्यानंतर बघितलं।